श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. सरत्या 2023 या वर्षाला निरोप देऊयात आणि 2024 या वर्षाचं मनापासून स्वागत करूयात. तुम्हा सर्वांना नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. या इंग्रजी नववर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये कोणकोणत्या शुभ अशुभ गोष्टी घडणार आहेत? आरोग्य, शिक्षण योग, वैवाहिक सौख्य, विवाह योग आणि याचबरोबर करिअर आणि सर्व्हिस, नोकरी आणि व्यवसाय योग कसा राहणार आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आर्थिक स्थिती कशी राहणार आहे, खर्चिक वृत्ती वाढणार आहे का याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करावा. तुमची कर्क रास आहे. ग्रहस्थितीप्रमाणे 2024 मध्ये शनी, गुरु, राहू, केतू यांचं परिवर्तन होणार आहे का हे समजून घेऊयात, माहिती जाणून घेऊयात. या स्थितीमध्ये जानेवारी ते मे या दरम्यान गुरुदेव हे मेष राशीतनं गोचर करतील आणि तेथून पुढे वृषभ राशीतून अर्थात तुमच्या लाभस्थानातनं गोचर करतील. तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करून देतील. पैशा संदर्भात अडकलेली कामे मार्गी लावतील. आर्थिक व्यवहार व्यवस्थित सुरळीत करण्याकरता तुमचा कल राहू शकेल. शेती, बागायत जमीन या संदर्भातील आर्थिक व्यवहार जे रखडलेले होते किंवा या संदर्भातील कोर्ट केसेस सुरू असतील तर त्या केसेस सुद्धा मार्गी लावण्याचं काम गुरुदेवांच्या कृपेने मे पर्यंत होईल. त्याबरोबरच गुरुदेव तुमच्या कर्मस्थानातनं जानेवारी ते मे पर्यंत राहणार आहेत. त्यामुळे नक्कीच तुमचा कर्मेश उत्तम आहे. कामाची गती वाढेल. कामा करण्याकरता तुमचा जास्त कल राहील. कामाकडे लक्ष देत राहाल आणि याबरोबरच तुम्हाला कामामध्ये सुयश प्राप्त होईल. तुम्ही सरकारी नोकरदार वर्ग असाल तर नक्कीच तुम्हाला उत्तम ग्रहस्थिती लाभत आहे. मंत्रालय किंवा राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत असाल तर नक्कीच या दरम्यान तुम्हाला कार्यामध्ये यश संपादन होईल. म्हणजेच नववर्ष 2024 हे तुम्हाला लाभदायक आहे, यश, कीर्ती, प्रसिद्धीदायक आहे असं म्हणायला हरकत नाही. गुरुदेवांची स्थिती आपण पाहिली की मे पर्यंत गुरुदेव तुम्हाला कर्मस्थानात गोचर करतील, मग लाभस्थानात जातील. लाभस्थानात गेल्यानंतर तुम्हाला उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतील. परराज्यात परदेशामध्ये जाऊन तुमच्या शिक्षणाचा उत्तम कल राहणार आहे. शिक्षणामध्ये यश संपादन करून घेणार आहात. स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी वर्गाला नक्कीच आनंदाची बातमी प्राप्त होऊ शकेल आणि यश संपादन होऊ शकेल. कामामध्ये, कार्यामध्ये तुम्ही व्यस्त राहणार आहात. 2024 हे वर्ष तुम्हाला कार्य करण्याकरता अतिशय शुभ म्हणता येईल. परंतु ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला कार्याची क्षमता थोडीशी कमी झालेली जाणवेल. परिश्रमाकडे तुमचं दुर्लक्ष झालेलं जाणवेल. आजचं काम उद्यावर टळेल अशा पद्धतीने टाळाटाळ करण्याचे कुयोग ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यात राहू शकेल. याबरोबरच शिक्षणाच्या दृष्टीने विद्यार्थी दशेतील विद्यार्जन करणाऱ्या वर्गाला मात्र हे नववर्ष उत्तम राहणार आहे. याबरोबर संतती सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर मे पर्यंत संतती सौख्य मध्यम स्थिती किंवा अल्पस्थिती दर्शवते, परंतु मे नंतर तुम्हाला संतती संदर्भात प्लॅनिंग करायला हरकत नाही. संतती सौख्य उत्तम राहील. गरोदर मातांना अतिशय शुभ ग्रहस्थिती लाभल्यामुळे संततीचं सौख्य सुद्धा प्राप्त होईल. याबरोबरच तुमच्या जीवनामध्ये प्रियकर किंवा प्रियसीचं आगमन 2024 मध्ये होऊ शकतं. मे नंतर अतिशय शुभ ग्रहमान आहे. तुमच्या जीवनामध्ये वैवाहिक सौख्य कसं राहणार आहे याबद्दल जाणून घेऊया. मे महिन्यानंतर तुम्हाला विवाहाचे योग जुळून येण्यासाठी शुभ ग्रहमान म्हणता येईल. मे पर्यंत थोडासा प्रयत्न करावा लागेल. तुमची पत्रिका किंवा इतर काही गोष्टींमुळे अडथळे सुद्धा निर्माण होऊ शकतात. विवाह योग पाहताना वैयक्तिक तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे ग्रहस्थिती कशी आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. यामध्ये तुम्हाला विवाहाचं स्थळ कुठल्या दिशेने येईल किंवा किती अंतराचं असेल, जोडीदार कसा असेल, उच्च शिक्षित असेल का, सर्व्हिस व्यवसाय करत असेल का, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. यासाठी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे लग्नपत्रिकेप्रमाणे ही माहिती पाहावी लागते. परंतु राशीपत्रिकेप्रमाणे नक्कीच मे 2024 ते डिसेंबर 2024 हे वर्ष तुम्हाला लग्नासाठी अतिशय उत्तम आहे वधूवरांना. याबरोबरच वैवाहिक सौख्य सुद्धा तुम्हाला मे पर्यंत थोड्याफार प्रमाणामध्ये अडचणीचं दाखवत आहे.
किंवा वाद संघर्ष किंवा गृहकलह निर्माण करून देणारं ठरणार आहे। परंतु त्यानंतर मात्र तुम्हाला दोघांना एकमेकांसाठी वेळ देता येईल। काही अडचणी होत्या, काही एकमेकांबद्दल मतभिन्नता होत्या, त्या सगळ्या नष्ट होतील आणि तुम्ही एकमेकांना जास्तीत जास्त समजून घेऊन तुमचा प्रपंच करू शकाल असं शुभ ग्रहमान प्राप्त होत आहे। आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर हे नववर्ष तुम्हाला उत्तम राहणार आहे। मे नंतर तुम्हाला आर्थिक व्यवहार उत्तम राहिलेले, उत्तम झालेले दिसून येतील। पोलीस खातं, मिलिटरी खातं, IPS, IAS मध्ये तुम्ही कार्य करत आहात, कर्मचारी वर्ग आहात, तर नक्कीच तुम्हाला शुभ ग्रहमान 2024 संभवते। या दरम्यान तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मानसिक ताणतणाव किंवा आर्थिक संकट उद्भवणार नाहीत असे शुभ ग्रहमान तुम्हा व्यक्तींना आहेत। सरकारी नोकरदार वर्गाला मात्र मार्च पर्यंत थोडासा कामाचा ताण वाढेल आणि याबरोबरच ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 3 महिने थोडेसे आरोग्याच्या तक्रारीचे जाणवत आहेत। कोणत्या महिन्यामध्ये तुम्हाला विशेष खर्च होणार आहे हे आता आपण समजून घेणार आहोत। या वर्षाच्या एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यामध्ये विशेष तुमच्याकडनं मोठ्या प्रमाणात खर्च होऊ शकतो, खर्च उद्भवू शकतात। आरोग्यासाठी किंवा इतर ठिकाणी गुंतवणुकीच्या निमित्ताने तुमच्याकडनं मोठ्या प्रमाणात खर्च होण्याचे योग सुद्धा संभवत आहेत। परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला तर शनी महाराजांची विशेष कृपा तुमच्यावर आहे। अचानक एखादं काम जुनं जे पेंडिंग होतं, रखडलेलं होतं, ते काम तुमच्याकडनं व्यवस्थित पूर्ण करून घेण्याचं कार्य या नववर्षात शनी महाराजांच्या कृपेने होणार आहे। कारण शनी महाराजांचं परिवर्तन यावर्षी होत नाही। संपूर्ण वर्षभर शनी महाराज तुमच्या अष्टम स्थानातून राशीपत्रिकेतील राहणार आहेत आणि तेथील सुख तुम्हाला प्रदान करणार आहेत। गूढ विद्येचा अभ्यासक होणं किंवा ती विद्या तुम्हाला अर्जित करून देणं असे शुभ परिणाम सुद्धा शनी महाराजांच्या कृपेने होतील। ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र किंवा अंकशास्त्र या संदर्भातील अभ्यास करण्याची इच्छा होती तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करण्याकरता शनी महाराजांची कृपा होणार आहे। त्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करणार आहात, विशेष लक्ष देणार आहात। याबरोबरच खेळासंदर्भात विचार केला तर खेळाडू वृत्ती वाढणार आहे। खेळासंदर्भातील कार्य करणाऱ्या व्यक्तींना मात्र हे नववर्ष संधीचं म्हणता येईल, विशिष्ट संधीचं म्हणता येईल। तुमच्याकडनं जास्तीत जास्त परिश्रम होतील, त्या खेळासंदर्भात तुमच्याकडनं विशेष कार्याचा आनंद प्राप्त करून देणारा हा नववर्षातील प्रत्येक महिना राहणार आहे। हे झालं कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण वर्षात मिळणारी शुभ अशुभ फळे। विशेष लक्ष देण्यासाठी राहुदेव आणि केतुदेवांची स्थिती पाहणं गरजेचं राहतं। कारण राहुदेव हे संपूर्ण वर्षभर मीन राशीतून गोचर करणार आहेत आणि केतुदेव संपूर्ण वर्षभर कन्या राशीतून गोचर करणार आहेत। तुमच्या राशीपत्रिकेतील तृतीय स्थानातून केतू आणि भाग्यस्थानातून राहुदेव गोचर करत आहेत। करिअरची संधी उपलब्ध करून देणं, मीडिया क्षेत्र किंवा युट्यूबर जर तुम्ही असाल तर नक्कीच तुम्हाला सुवर्ण संधीचा कालावधीच हाच 2024 वर्ष म्हणता येईल। परंतु यामध्ये विशेष लक्ष द्यावं लागणार आहे। कारण तुमची एक चूक तुम्हाला पुन्हा मागे नेऊन ठेवू शकेल किंवा पुन्हा मागे तुम्ही येऊ शकाल। त्यामुळे नक्की काळजी घ्या। कोणतेही कार्य करताना केतुदेवांची अडसर निर्माण होऊ नये म्हणून विशेष उपाय मी व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे, ते तुम्हाला करायचे आहेत। भाग्यस्थानातील राहुदेवांचं बळ प्राप्त व्हावं, अडचणी कमी व्हाव्यात, समस्या कमी व्हाव्यात म्हणून राहुदेवांची उपासना सुद्धा सुचवणार आहे, ती सुद्धा तुम्हाला करायची आहे। राहुदेव भाग्यस्थानात आल्यानंतर परदेशात जाण्याची संधी प्राप्त करून देतात, परराज्यात जाण्याची संधी प्राप्त करून देतात। कामानिमित्त, नोकरीनिमित्त तुम्हाला बाहेर देशात, राज्यात जाण्याचे योग येतील आणि त्यामध्ये तुम्ही स्थिर पण होऊ शकाल। म्हणजेच तुमची इच्छा आहे बाहेर देशात जाऊन सेटल होण्याची, तर ती इच्छा या नववर्षात 2024 मध्ये पूर्ण होणार आहे। तर आता आपण उपायांकडे वळूयात। कारण उपायांची जोड दिली तर ह्या सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या होण्यासाठी, इच्छापूर्ती होण्यासाठी नक्कीच लाभदायक ठरतात। विशेष उपाय म्हणजे शनिवारच्या दिवशी मारुतीचं दर्शन घ्यायचं आहे। यामुळे तुमच्या जीवनातील संकट नष्ट पावतील, योग्य रीतीने परिश्रम होतील आणि कामामधनं लाभ प्राप्त होईल। राहुदेवांची उपासना करायची आहे, म्हणजेच गोरगरिबांना अन्नदान रविवारी किंवा गुरुवारच्या दिवशी करायचं आहे। पक्ष्यांना सुद्धा दाणे अर्पण केल्याने तुमच्या जीवनामधील संकट कमी होतील। याबरोबरच गुरुदेवांचं बळ प्राप्त करून घेण्यासाठी, गुरुदेवांची विशेष कृपा करून घेण्यासाठी तुम्हाला
या वर्षीच्या जानेवारी ते मे या दरम्यान उपासना करायची आहे। ती उपासना म्हणजे दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दर्शन करायचं आहे। दत्ताला पिवळ्या रंगाचा फुलाचा हार अर्पण करायचा आहे। तुमच्याकडे विशिष्ट गोड बातमी, आनंदाची बातमी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठी हा खास विशेष उपाय मी तुम्हाला सुचवलेला आहे। तर आज आपण कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण नववर्ष 2024 कसं राहणार आहे याबाबत माहिती घेतली। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा। मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडती का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि याबरोबरच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका। तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी असतील, समस्या असतील, त्यावर मार्गदर्शन हवं असेल तरीही तुम्ही मला संपर्क साधू शकता। विशिष्ट कार्य करायचं आहे, ते कार्य करताना अनेक समस्या आहेत, शंका आहेत आणि त्या शंकांचं निरसन करून हवं असेल तरी सुद्धा तुम्ही मला संपर्क करू शकता। पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत आपणा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी।